समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। आत्महत्याग्रस्त युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। मुख्यमंत्र्यांनी मुलांचं पालकत्व न स्वीकारल्यास 21 जुलैपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा। बुलढाणाच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाड येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांसह कुटुंबाचं पालकत्व स्वीकारावं अशी भावनिक साद घातली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारण्यासंदर्भात आश्वासनही दिलं होतं। मात्र 4 महिने उलटूनही अद्यापपर्यंत कुठल्याही हालचाली झाल्या नसल्याने कैलास नागरे याच्या पत्नी आणि बहिणीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 20 जुलैपर्यंत आश्वासनाची पूर्तता न झाल्यास 21 जुलैपासून गावातच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला। माझ्या मुलांचं पालकत्व ते स्वीकारलं मुख्यमंत्री साहेबांनी। ते कशा प्रकारे स्वीकारलं ते आजपर्यंत कळालं नाही। त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अशी माझी मागणी आणि मुलांच्या शिक्षणासाठी जी मदत लागते ती मदत करावी, आर्थिक मदत करावी। मुख्यमंत्री महोदयांची जी सुविधा सहाय्यक आहेत विद्याधर महाले यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली का? हो, त्यांच्यासोबतही झाली। काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं की आम्ही 1-2 वर्षासाठी मुलांचं शिक्षणाची सोय करू, पण ती मला मान्य नाही। मुलांचं शिक्षण 1-2 वर्षात होत नाही। नुसतीच एक मुलगी 12वीत झाली तिची, एक मुलगा 9वीला जाते आणि तिसरी मुलगी 5वीत जाते। अजून मुलांची नेमकी सुरुवात झाली शिक्षणाची आणि 2-3 वर्षात काही शिक्षण पूर्ण होत नाही। माझी भूमिका हीच आहे की त्यांनी 20 तारखेच्या आज जर मला कळवलं की आम्ही असं मुलांचे मागण्या पूर्ण करत आहे तर ठीक आहे, नाही तर मी माझ्या राहत्या घरी उपोषणाचा इशारा दिलेलाच आहे। नाही, त्याने जी चिठ्ठी लिहून ठेवली मृत्यूपूर्वी, पण त्या चिठ्ठीमध्ये जे सरकारला त्यांनी सांगितलेलं आहे किंवा माझ्या मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं, ते अद्यापर्यंत कुठल्याच पातळीवर हालचाली झालेल्या नाही आहे। आणि ज्यावेळी हिने 9 तारखेला माझ्या वहिनीने जे 9 तारखेला निवेदन दिलं आहे तर 9 तारखेनंतरच त्यांचा फोन आला किंवा आम्ही तुमच्या मुलांचे 2 वर्षाचा शिक्षणाचा खर्च आणि तुम्हाला एखादी चक्की देऊ। आता ती चक्की देऊ, ते गाव एवढं खेड आहे, त्या गावात कुठलाही व्यवसाय चालू शकत नाही आणि त्या चक्कीवर तिचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही। आज एका मुलाला बाहेर ठेवायचं म्हटलं तर 11-11 हजार रुपये महिन्याला खर्च लागतो, ते एका चक्कीवर कुठून करणार आहे? ह्या एवढ्या 2 शब्दासाठीच महाले साहेबांचा फोन आला होता, बाकी कुठल्याही त्यांच्या हालचाली झालेल्या नाही। ज्यावेळी निवेदन दिलं त्यानंतरच फोन आला। 4 महिने त्यांनी कुठलेच प्रक्रिया त्याच्यावर दिलेली नाही आणि त्यांना आठवणसुद्धा नाही की आपण अधिवेशनामध्ये काय बोललेलो आहे।